ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील तो एक जुना कौलारू छाटणीचा पण आता सिमेंटच्या जंगलात हरवलेला एक मजली बंगला. प्रकाश छाया. संध्याकाळचे 7 वाजले की या घरात पूर्वी एक वेगळीच लगबग असायची. पण आता फक्त एक जीवघेणी शांतता असते. भिंतीवरच्या जुन्या घड्याळाची टिकटिक सोडली तर घरात जिवंतपणाचा दुसरा कोणताही पुरावा उरलेला नव्हता. 61 वर्षीय अनुराधा जोशी आपल्या जुन्या लाकडी आरामखुर्चीत डोळे मिटून बसल्या होत्या. देवारातल्या समईचा मंद प्रकाश त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर पडला होता आणि त्या प्रकाशात त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या स्पष्ट दिसत होत्या. समोरच्या भिंतीवर प्रकाश जोशींचा हसरा फोटो होता. त्या फोटोला घातलेला मोगऱ्याचा हार आता सुकू लागला होता. अगदी अनुराधाच्या आयुष्यासारखाच. 38 वर्षांचा संसार. प्रकाश होते तोपर्यंत घर कसं गोकुळासारखं भरलेलं असायचं. प्रकाश म्हणजे एक हसतमुख, उत्साही माणूस. पण नियतीला तो आनंद पाहवला नाही. 2 वर्षांपूर्वी प्रकाशांना अचानक एका गंभीर आजाराने गाठलं. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर कित्येक महिने उपचार चालले. अनुराधेने नवऱ्याला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं. बँकेतली सगळीच पुंजी, मदत ठेवी, प्रोव्हिडंट फंड सगळं काही त्या पांढरा शुभ्र हॉस्पिटलच्या बिलांमध्ये ओतलं. पण तरीही प्रकाश त्यांना सोडून गेले. मागे उरलं ते फक्त एक रिकामं घर आणि भकास एकाकीपणा. इथे तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारावासा वाटतो. तुमच्या मते आयुष्याच्या उतारवयात माणसाला पैशांची जास्त गरज असते की माणुसकीच्या आधाराची? कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसांपर्यंत ही कथा नक्की शेअर करा. चला पाहूया पुढे कथा. अनुराधाचा एकुलता एक मुलगा समीर. तो तसा गुणी, पण IT क्षेत्रातील नोकरीनिमित्त तो बंगळूरला स्थायिक झाला होता. तिथे त्याची बायको, तिचं वेगळं जग. प्रकाशच्या आजारपणात समीरने जमेल तशी धावपळ केली, पण शेवटी तो त्याच्या संसारात आणि नोकरीच्या टार्गेट्समध्ये अडकलेला. प्रकाश गेल्यावर त्याने आईला बंगळूरला यायचा खूप आग्रह केला. आई, तू तिकडे ये ना, त्या एवढ्या मोठ्या घरात एकटी कशी राहशील? त्याने विचारलं होतं. पण अनुराधा यांचा स्वाभिमान आणि या जुन्या घराचा लळा त्यांना पाऊल उचलू देत नव्हता. नको रे बाळा, तुझ्या बाबांची आठवणी आहेत या वास्तूत. इथेच माझा जीव रमतो. मग तिथे अनोळखी शहरात काय रमेल? मी इथेच बरी आहे, असं म्हणून त्याने नकार दिला. दुःखाने कधीकधी माणसं जवळ येतात तर कधी त्यांच्यातलं अंतर नकळत वाढत जातं. समीर आणि अनुराधा यांच्यातही आता फक्त फोनवरच्या जुजबी चौकशीपुरतं नातं उरलं होतं. दिवस पुढे सरकत होते, पण वाढती महागाई आणि रोजचे खर्च अनुराधाला वास्तवाची कठोर जाणीव करून देत होते. प्रकाशची नोकरी पेन्शनवाली नव्हती. जे काही थोडेफार पैसे उरले होते ते घर खर्चात झपाट्याने संपत चालले होते. कुणापुढे हात पसरणं अनुराधाच्या रक्तात नव्हते. वयाची 60 ओलांडली असली तरी शरीरात ताकद आणि मनात जिद्द होती. त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली, पण या वयात नोकरी कोण देणार? अखेर एका ओळखीच्या व्यक्तीने ठाण्याच्या वागे इस्टेटमधील एका खाजगी लिकर रेकॉर्डर्स एक्वायमध्ये नोकरीची संधी सुचवली. काम तसं सोपं होतं. जुन्या कायदेशीर फायली, दिवाणी दाव्यांचे निकाल आणि सेटलमेंटचे कागदपत्र तपासायचे, त्यांच्या नोंदी करायच्या आणि त्या व्यवस्थित लावून ठेवायच्या. अनुराधाला जुन्या कागदपत्रांचे आणि फायलिंगचे चांगले ज्ञान असल्याने तिला हे काम लगेच मिळाले. पण या नोकरीत एक मोठी अट होती. ही नाईट शिफ्ट होती. अनुराधाने मात्र थोडाही विचार न करता होकार दिला. नाईट शिफ्ट केल्यामुळे थोडा शिफ्ट अलाउन्स मिळून पगार जास्त मिळणार होता. त्याची तिला नितांत गरज होती. शिवाय रात्रीच्या वेळी कचेरीत शांतता असते. दिवसा नातेवाईकांच्या किंवा शेजाऱ्यांच्या बिचारी आता कसं होणार हिचं या प्रश्नांचा आणि त्यांच्या दिखाऊ सहानुभूतीचा तिला कंटाळा आला होता. रात्रीच्या अंधारात या फायलींच्या ढिगाऱ्यात आपलं दुःख लपवणं तिला जास्त सोपं वाटलं. ही बातमी जेव्हा समीरला समजली तेव्हा तो खूप चिडला. आई, काय लावलं हे? 60 वर्षांची झालीस तू आणि आता रात्रीची नोकरी करणार? लोक काय म्हणतील? तुला पैशांची गरज होती तर मला का नाही सांगितलंस? पण अनुराधा आपल्या निर्णयावर ठाम होती. समीर, मला कोणाच्या पैशांची गरज नाही. शरीर चालतंय तोवर मला माझ्या घामाचं कमवायचं आहे आणि लोकांचा विचार मी कधीच सोडला आहे. शेवटी समीरला नमते घ्यावे लागले, पण आईच्या सुरक्षिततेची त्याला प्रचंड काळजी वाटत होती. ठाण्यासारख्या शहरात रात्री अपरात्री बस किंवा रिक्षाने प्रवास करणं
एका वृद्ध महिलेसाठी धोक्याचे होते. त्यामुळे समीरने ठाण्याला येऊन तिच्या जुन्या स्मार्टफोनमध्ये एक कॅब ॲप डाउनलोड करून दिले. आई, तू बसने किंवा शेअर रिक्षाने अजिबात यायचं नाही. रोज रात्री कंपनीतून निघताना या ॲपवरून गाडी बुक करायची. गाडी थेट दारात येईल आणि तुला घोडबंदरला घराजवळ सोडेल. मी इथून माझ्या फोनवर ट्रॅक करत जाईन, त्याने निक्षून सांगितलं. आज अनुराधाचा कामाचा पहिला दिवस होता. वाघे इस्टेटमधील ती जुनी, भली मोठी आणि काहीशी अंधारी इमारत. आजूबाजूला मोठे कारखाने आणि गोदामांची गर्दी. रात्रीचे 11:45 झाले होते. अनुराधाची शिफ्ट संपली. डोळ्यांवर आलेला चष्मा थोडा खाली करून तिने हातातली जुनी लेदरची पर्स सावरली आणि ती कचेरीबाहेर पडली. बाहेर येताच नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या बोचऱ्या थंडीने तिला कुडकुडायला लावले. शाल अंगाभोवती घट्ट गुंडाळून ती गेट बाहेर उभी राहिली. रात्रीच्या वेळी वाघे इस्टेटचा परिसर पूर्णपणे बदलून जातो. दिवसा दिसणारी वाहनांची वर्दळ आणि माणसांची गर्दी आता गायब झाली होती. रस्त्यावरील पिवळे सोडियम लाईट्स लुकलुकत होते आणि कुठेतरी दूरवर भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज त्या भयान शांततेला चिरत होता. अनुराधाच्या मनात थोडी धाकधूक होतीच. तिने थरथरत्या हाताने फोन काढला आणि समीरने शिकवल्याप्रमाणे कॅब बुक केली. 5च मिनिटात एक पांढऱ्या रंगाची सेडान कार तिच्या समोर येऊन उभी राहिली. गाडीची काच खाली झाली आणि ड्रायव्हर सीटवरून एका मध्यमवयीन साधारण 55-50 वर्षांच्या माणसाने विचारले, अनुराधा जोशी? त्याचा आवाज अत्यंत शांत आणि आदबशीर होता. अनुराधाने होकारार्थी मान हलवली आणि ती मागच्या सीटवर जाऊन बसली. गाडी सुरू झाली. अनुराधाने आरशातून त्या ड्रायव्हरकडे पाहिले. त्याचे नाव ॲपवर रमेश तावडे असे दाखवत होते. रमेशच्या चेहऱ्यावर एक प्रकारची स्थिरता आणि करारीपणा होता. अंगात व्यवस्थित इस्त्री केलेला शर्ट, हाताची स्टिअरिंगवरची पकड मजबूत आणि डोळ्यात एक प्रकारची मूक समजदारी होती. इतर कॅब ड्रायव्हरसारखी त्याने काहीही फालतू बडबड केली नाही की गाडीत मोठमोठ्याने गाणी लावली नाहीत. थंडी आहे बाहेर, AC बंद करू का ताई? रमेशने आरशातून पाहत अत्यंत नम्रपणे विचारले. हो चालेल, अनुराधा एवढंच बोलली. रमेशने AC बंद केला आणि खिडक्या थोड्या उघड्या ठेवल्या. वाघे इस्टेटच्या अंधाऱ्या गल्ल्यांमधून गाडी हळूहळू मुख्य रस्त्याला लागली. घोडबंदरकडे जाणारा रस्ता रात्रीच्या वेळी तसा रिकामाच असतो. गाडीत एक विचित्र शांतता होती, पण ती शांतता अस्वस्थ करणारी नव्हती. अनुराधाला पहिल्यांदाच घराबाहेर रात्रीच्या वेळी इतकं सुरक्षित वाटत होतं. बाहेरचा अंधार गाडीला वेढून होता, पण आतमध्ये एक अनोळखी ड्रायव्हर आणि एक एकाकी स्त्री यांच्यात नियतीने एक अदृश्य धागा विणायला सुरुवात केली होती, ज्याचा शेवट दोघांनाही ठाऊक नव्हता. पहिल्या दिवसाची ती अनोळखी भेट आता एका आश्वासक आणि शांत सवयीत बदलत चालली होती. काळ कुणासाठी थांबत नाही, तसा तो अनुराधा आणि रमेशसाठीही थांबला नाही. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात विरघळत होते. अनुराधाचा कामाचा एक ठरलेला दिनक्रम बनला होता आणि त्या दिनक्रमाचा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे रमेश तावडे. ठाण्याच्या वाघे इस्टेटमधील त्या जुन्या निम अंधारा इमारतीबाहेर रात्रीचे बरोबर 11:45 झाली की अनुराधा कचेरीबाहेर यायच्या आणि तिथे नेमक्या त्याच वेळी त्याच वळणावर रमेशची पांढरी कार त्यांची वाट पाहत उभी असायची. ॲपवर गाडी बुक केली की नेहमी रमेशच ती राईड स्वीकारायचा, जणू काही त्याने अनुराधांच्या वेळेनुसार स्वतःचे वेळापत्रक आखून घेतले होते. रमेश हा तसा मितभाषी माणूस, वयाची 50शी ओलांडलेला, पण चेहऱ्यावर एक विलक्षण करारीपणा आणि डोळ्यात एक प्रकारची मूक समजदारी होती. तो कधीही फालतू बडबड करत नसे. इतर कॅब ड्रायव्हरसारखं त्याने कधी राजकारणावर निरर्थक चर्चा केली नाही की कधी तुमच्याकडे एवढ्या रात्री काय काम असतं, मुलं कुठे असतात, असे नकोसे खाजगी प्रश्न विचारले नाहीत. अनुराधा गाडीत बसल्या की तो फक्त आरशातून एकदा त्यांच्याकडे पाहायचा, त्यांच्या सुरक्षित बसण्याची खात्री करायचा, अत्यंत शांतपणे गाडी सुरू करायचा आणि हळुवारपणे चालवत राहायचा. अनुराधाला ही शांतता खूप हवीहवीशी वाटायची. रमेशच्या नुसत्या असण्यात, त्याच्या त्या मजबूत आणि स्थिर स्टिअरिंग पकडण्यात एक प्रकारचा सुरक्षितपणा होता, जो अनुराधांना नवऱ्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच जाणवत होता. बघता बघता नोव्हेंबर संपून डिसेंबर उजाडला. ठाण्यात एरवी फारशी थंडी नसते, पण रात्री 12च्या सुमारास विशेषतः येऊरच्या टेकड्यांवरून आणि घोडबंदरच्या मोकळ्या पट्ट्यातून येणारा वारा चांगलाच बोचरा आणि अंग गोठवणारा असतो. वाघे इस्टेट ते घोडबंदर रोड हा रात्रीचा प्रवास म्हणजे निबिड अंधार,
आणि तुरळक वाहनांची सोबत. एका रात्री अनुराधा कामावरून बाहेर आल्या तेव्हा थंडीने त्यांना चांगलीच हुडहुडी भरली होती. त्यांनी आपली जुनी लोकरीची शाल अंगाभोवती घट्ट लपेटली आणि थरथरत्या अंगाने त्या गाडीत बसल्या. रमेशने आरशातून त्यांची ती अवस्था पाहिली. त्याने लगेचच गाडीच्या खिडक्यांच्या काचा पूर्ण वर घेतल्या आणि गाडीचा हीटर अगदी मंद गतीवर चालू केला. त्याच्या त्या छोट्याशा कृतीत किती मोठी काळजी लपलेली होती हे अनुराधांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही. दुसऱ्या दिवशी अनुराधा रात्री घरून निघताना एक छोटासा स्टीलचा थर्मॉस सोबत घेऊन आल्या. रात्री नेहमीप्रमाणे काम संपल्यावर गाडीत बसताना माझी वाड्याच्या पुलाजवळ गाडी आल्यावर त्यांनी आपली पर्स उघडली. रमेश भाऊ, अनुराधाने मागच्या सीटवरून हळूवार साथ घातली. रमेशने गाडी चालवता चालवता आरशातून मागे पाहिलं. बोला मावशी, थंडी वाजते का? हीटर वाढवू का? अनुराधाने ओठांवर एक स्मितहास्य आणत आपल्या पर्समधून तो स्टीलचा थर्मॉस आणि 2 छोटे कागदी कप काढले. नाही रे बाबा, बाहेर खूप थंडी आहे. मी घरून चहा करून आणलाय. घेणार का थोडा? रमेश क्षणभर शांत राहिला. त्याच्या करारी चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक आश्चर्य आणि संकोच तरळून गेला. अहो मावशी, नको नको, तुम्ही प्या. मला तशीही सवय आहे रात्रीच्या थंडीची. तुम्ही कशाला त्रास घेतलात? सवय असली तरी माणूसच आहात ना तुम्ही, आणि थंडीला कुठे सवय असते? घ्या, मला आवडेल. माझ्या घरचा आल्याने वेलची घातलेला चहा आहे. अनुराधाच्या आवाजात एक आईची माया आणि जिव्हाळा होता जो रमेशला टाळता आला नाही. रमेशने गाडी कापूर बावडीच्या पुढे एका मोकळ्या रस्त्याच्या कडेला, जिथे एक पिवळा स्ट्रीट लाईट पडला होता, तिथे थांबवली. अनुराधाने थर्मॉसमधून गरम चहा कपात होतला. आल्याचा आणि वेलचीचा तो दरवळणारा सुवास त्या बंद गाडीत आणि बाहेरच्या कडाक्याच्या थंडीत एक वेगळीच ऊब निर्माण करत होता. रमेशने तो कप दोन्ही हाताने धरला. त्या गरम कपाची ऊब त्याने आपल्या हातांवरून अनुभवली. एक घोट घेतला आणि त्याच्या ताठरलेल्या चेहऱ्यावर एक शांत समाधान पसरलं. चहा खूप छान झालाय मावशी. खूप वर्षांनी असा घरगुती चहा पिला. तो अगदी मनापासून भरल्या आवाजात म्हणाला. त्या एका चहाच्या कपामुळे त्यांच्यातील मौनाची ती अदृश्य भिंत नकळतपणे वितळून गेली. तो चहा आता त्यांच्या रोजच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनला. वाघे इस्टेटवरून निघाल्यावर रस्ता मोकळा लागला की अनुराधा थर्मॉस काढत. ते 10 मिनिटाचे चहाचे घोट म्हणजे त्या दोघांच्याही आयुष्यातील एकाकीपणा दूर करणारे, एकमेकांना माणूस म्हणून समजून घेणारे क्षण होते. एका रात्री थंडीचा कडाका जरा जास्तच होता. रस्त्यावर शुकशुकाट होता आणि धुके साचायला सुरुवात झाली होती. चहा पिता पिता अनुराधाने सहज विचारलं, रमेश भाऊ, एक विचारू? तुम्ही रोज रात्रीच गाडी चालवता, दिवसा नाही चालवत? वयाच्या या टप्प्यावर रात्रीचं जागरण शरीराला झेपतं का? रमेशने चहाचा रिकामा कप डॅशबोर्डवर ठेवला आणि स्टिअरिंगवर हात ठेवत एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या आवाजात एक जुनी दाबून ठेवलेली वेदना डोकावली. नाही मावशी, दिवसा मला गाडी चालवणं शक्य नसतं आणि मी काही मूळचा ड्रायव्हर नाही. मग काय करायचं तुम्ही आधी? मी याच वाघे इस्टेटमध्ये एका मोठ्या फॅक्टरीत 20 वर्ष मेंटेनन्स सुपरवायझर म्हणून काम केलं. मशिनरी दुरुस्त करायचो, नटबोल्टशी खेळायचो. माझं आयुष्य तिथेच केलं. पण 5 वर्षांपूर्वी फॅक्टरीत एक मोठा अपघात झाला. क्रेनचा एक जड भाग थेट माझ्या पाठीवर आणि पायावर पडला. रमेश थोडा थांबला. जणू तो अपघात त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा घडत होता. 2 महिने हॉस्पिटलमध्ये होतो. पाठीच्या कण्याला मार लागला. कंपनीने उपचाराचा खर्च दिला आणि सोबतच एक नोटीस हातावर टेकवली. कामावरून काढून टाकलं. म्हणाले, आता तुम्हाला जड काम झेपणार नाही आणि आम्ही जोखीम घेऊ शकत नाही. अनुराधा सुन्न होऊन ऐकत होत्या. एक कष्टकरी माणूस जेव्हा असा हतबल होतो तेव्हा त्याच्यावर काय बीतते हे त्यांनी नवऱ्याच्या आजारपणात अनुभवलं होतं. मग पुढे? त्यांनी अत्यंत हळुवारपणे विचारलं. पुढे काय? पोट्या पाण्याचा प्रश्न होताच, पण त्याहून मोठी अडचण घरात उभी राहिली होती. रमेशचा आवाज आता थोडा जड आणि कातर झाला. माझी आई, ती आता 80 वर्षांची आहे. तिला डिमेन्शिया नावाचा आजार झाला मावशी. स्मरणशक्ती जाते यात. तिला स्वतःचं नावही आठवत नाही आता. दिवसा ती कधीही घराबाहेर पडते, रस्ता विसरते, गॅस चालू ठेवते, कधी स्वतःलाच कोंडून घेते. तिला दिवसा एकटं सोडणं शक्यच नाही. अनुराधाला धक्काच बसला. अरे देवा, मग दिवसा तू तिला सांभाळतोस?
होय मावशी, दिवसा मी पूर्ण वेळ तिच्यासोबत असतो. तिला जेवण भरवणं, औषध देणं, लहान मुलासारखं जपणं सगळं करावं लागतं. ती झोपली की मग घरची कामं उरकतो आणि मग रात्री ती गाढ झोपल्यावर गॅस, दरवाजे, खिडक्या सगळं तपासून शेजारच्या काकूंना सांगूनच मी गाडी घेऊन बाहेर पडतो. दाराला बाहेरून सुरक्षित लॉक असतं, पण आपत्कालीन किल्ली शेजारी ठेवलेली असते. दिवसा ती माझ्या डोळ्यासमोर सुरक्षित असते आणि रात्रीच्या या शांततेत गाडी चालवली की मला माझे विचार आणि माझं डोकं शांत ठेवता येतं. रमेशच्या या शब्दाने अनुराधाच्या हृदयाला एक वेगळाच पीळ पडला. स्वतःच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्या स्वतःला जगातील सर्वात दुःखी स्त्री समजत होत्या, पण समोर बसलेला हा माणूस स्वतःच्या तुटलेल्या पाठीसह एका हरवलेल्या आठवणींच्या आईला पोटच्या पुरासारखं सांभाळत रात्रीचा अंधार चिरत आपल्या कुटुंबाचा गाडा निमूटपणे ओढत होता. आणि तरीही त्याच्या चेहऱ्यावर परिस्थितीबद्दल कोणतीही तक्रार नव्हती की कुणाबद्दल राग नव्हता. तू खूप मोठा माणूस आहेस रमेश. अनुराधाच्या डोळ्यात पाणी आलं. मोठं कुणी नसतं मावशी. परिस्थिती माणसाला उभं राहायला शिकवते आणि जबाबदारी जगायला शिकवते. तुमच्याकडे बघून मलाही तेच वाटतं. साहेबांच्या पश्चात या वयात तुम्ही स्वतःच्या हिमतीवर रात्रीची ड्युटी करताय. हे काही सोपं नाही आहे. तुमची जिद्द मलाही ताकद देते. रमेशने गाडी पुन्हा सुरू केली. त्या रात्रीपासून रमेश अनुराधासाठी फक्त एक कॅब ड्रायव्हर राहिला नाही आणि अनुराधा याच्यासाठी फक्त एक प्रवासी राहिल्या नाहीत. घोडबंदरच्या त्यांच्या जुन्या घरापाशी गाडी पोहोचल्यावर रमेश आता नुसता गाडी थांबवून निघून जात नसे. अनुराधा गाडीतून उतरून घराचं लोखंडी फाटक उघडून जोपर्यंत आत जात नाहीत आणि घराच्या पूर्वीतला लाईट लागत नाही तोपर्यंत रमेश गाडीत तिथेच इंजिन चालू ठेवून थांबून ठेवायचा. तो स्वतःच्या नजरेने खात्री करायचा की अनुराधा सुरक्षित घरात पोहोचल्या आहेत. त्यांची ती सावली घरात सुरक्षित पोहोचली की मगच तो गाडी वळवायचा. रात्रीच्या त्या भयान अंधारात ठाण्याच्या त्या निर्मनुष्य रस्त्यावर दोन अनोळखी आणि एकाकी जीवाने माणुसकीच्या आणि समजुतीच्या एका मूक विश्वासावर एकमेकांना असा भक्कम आधार दिला होता जो भविष्यात त्यांच्यावर येणाऱ्या भयानक संकटात त्यांची एकमेव ढाल बनणार होता. रमेश आणि अनुराधा यांच्यात निर्माण झालेला तो मूक आणि आश्वासक दुवा अनुराधाच्या आयुष्यातील एकमेव दिलासा बनत चालला होता. कारण जसजसे दिवस पुढे सरकत होते तसतशी वागळे इस्टेटच्या त्या खाजगी लीगल रेकॉर्ड्स एक्वायमधील नोकरी तिच्यासाठी एक भयावह अनुभव बनू लागली होती. रात्रीच्या वेळी रमेशची गाडी सोडली तर बाकी सर्वत्र तिला एक विचित्र आणि अस्वस्थ करणारी शांतता जाणवू लागली होती. ती इमारत बाहेरून जेवढी भकास वाटायची आतून त्याहूनही जास्त गूढ होती. अनुराधेचे काम बेसमेंटमध्ये असलेल्या एका भल्या मोठ्या रेकॉर्ड रूममध्ये होते. तिथे खिडक्या नावापुरत्याच होत्या. लोखंडी रॅक्सच्या लांबच लांब रागा, त्यावर रचलेले हजारो खाकी रंगाचे जुने फाईल फोल्डर्स आणि हवेत कायम रेंगाळणारा बुरशीचा आणि जुन्या कागदांचा कुबट दर्प. छतावर लटकणाऱ्या जुन्या ट्यूबलाईट्स मधून लुकलुकत राहायच्या, ज्यामुळे त्या उंच रॅक्सच्या सावली भिंतीवर एखाद्या राक्षसासारखा पसरायच्या. रात्रीच्या वेळी तिथे एवढी नीरव शांतता असायची की अनुराधाला स्वतःच्या श्वासांचा आणि कागद उलटण्याचा आवाजही काळजाचा ठोका चुकवायचा. तिचे काम होते जुन्या दिवाणी केसेस आणि सेटलमेंटच्या फायली तपासून त्यांच्या नोंदणी संगणकात करणे. हे दावे प्रामुख्याने गरीब कामगार, कारखान्यात अपघात झालेले मजूर किंवा फसवणूक झालेले शेतकरी यांचे होते. एके रात्री नेहमीप्रमाणे काम करत असताना तिच्या हाती एक फाईल आली. फाईलवरची धूळ सटकून तिने आतले कागदपत्र वाचायला सुरुवात केली. ती गोविंदराव नावाच्या एका गिरणी कामगारीची फाईल होती. अपघातात एक हात गमावल्यामुळे कंपनीने आणि कोर्टाने मिळून त्याला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली होती. अनुराधाने सेटलमेंटचा अंतिम कागद पाहिला आणि ती थबकली. त्या कागदावर मंजूर रक्कम 5 लाखांवरून खाडाखोड करून 50,000 करण्यात आली होती आणि त्यावर एका बनावट वाटणाऱ्या अंगठ्याचा ठसा होता. मूळ दस्तऐवजाची प्रत गायब होती आणि तिथे एक अतिशय हुशारीने तयार केलेली डुप्लिकेट प्रत जोडली होती. अनुराधाने चष्मा डोळ्यांवर नीट बसवला आणि काळजीपूर्वक पाहिलं. ही नुसती टायपिंग मिस्टेक नव्हती, हा जाणीवपूर्वक केलेला बदल होता. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने गोविंदरावसारख्याच आणखी 4-5 जुन्या केसेसच्या फायली रॅकमधून काढल्या. जसजशी ती एक फाईल वाचत गेली तसतशी तिच्या पायाखालची जमीनच सरकू लागली. 1-2 नव्हे तर अशा डझनभर फायली होत्या ज्या सेटलमेंटच्या रकमांमध्ये फेरफार करण्यात आला होता. कुणाचे 2 लाख रुपये
20,000वर आणून ठेवले होते, तर कुणा विधवेच्या पेन्शनचे आकडे बदलून पैसे दुसऱ्याच कुणाच्या तरी शेल अकाउंटमध्ये वळवले होते. गरिबांच्या, अडाणी लोकांच्या आणि मजुरांच्या हक्काचे पैसे कुणीतरी अतिशय पद्धतशीरपणे आणि शांतपणे लाटत होतं. आणि हे सगळं याच ऑफिसमधून कुणाच्या तरी संगमताने होत होतं. अनुराधाच्या अंगावर काटा आला. हे खूप मोठं आणि भयंकर रॅकेट होतं. तिने तातडीने आपल्या पर्समधून स्वतःची एक छोटी रफ डायरी काढली. थरथरत्या हाताने तिने त्या डायरीत फाईलचे नंबर, मूळ रक्कम आणि बदललेली रक्कम लिहून ठेवायला सुरुवात केली. हे पुरावे तिला तिच्या वरिष्ठांना दाखवायचे होते. रात्रीचे 10:30 वाजले होते. ती डायरीत नोंद करत असतानाच अचानक बेसमेंटच्या पायऱ्यांवरून जड बुटांचा आवाज येऊ लागला. खट खट खट. अनुराधा दचकली. तिने ती डायरी पटकन एका मोठ्या फाईलखाली सरकवली. पायऱ्या उतरून एक सावली आत आली. तो ऑफिसचा नाईट सिक्युरिटी गार्ड होता, किशोर सावंत. अंगात सुरगळलेली खाकी वर्दी, हातात एक मोठा टॉर्च आणि तोंडात सतत गुटखा चघळल्यामुळे विद्रूप झालेला चेहरा. किशोरची नजर नेहमीच विक्षिप्त असायची. तो अनुराधाकडे असा काही पाहायचा की तिला आतून एक प्रकारची शिसारी यायची. काय जोशी मॅडम? गुटख्याची पीक गिळत त्याचा कर्कश आवाज त्या शांततेत घुमला. आज लईच जुन्या फायली काढल्यात वाटतं. बेसमेंटमध्ये एवढ्या रात्री एकटं बसायला भीती नाही वाटत? त्याचा तो प्रश्न बरोबर साधा वाटत असला तरी त्याच्या स्वरात एक छुपा आव्हान आणि संशय होता. अनुराधाने स्वतःला सावरले. भीती कसली? जे काम दिलंय ते तर करावंच लागेल ना. वरून जरा जुन्या केसेसचं ऑडिट करायला सांगितलंय, ती अत्यंत कोरडेपणाने म्हणाली. ऑडिट हा शब्द ऐकताच किशोरच्या डोळ्यात एक चमक येऊन गेली. तो संथ पावले टाकत तिच्या टेबलाच्या अगदी जवळ आला. त्याच्या तोंडातून येणारा तंबाखूचा उग्र वास अनुराधाला नकोसा झाला होता. त्याने टेबलावर पसरलेल्या फायलींवरून आपली तीक्ष्ण नजर फिरवली आणि मग रोखून अनुराधाकडे पाहिलं. हां, ऑडिट. बघा मॅडम, जुनी मणी उकरायची काम लई बेकार असते. जे गाडलंय ते गाडलेलंच बरं असते. धूळ उडाली की डोळ्यात जाते आणि डोळे गेले की रस्ता चुकतोय माणूस. तो एवढंच बोलला, पण त्याच्या बोलण्यातली ती छुपी धमकी अनुराधाच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली. तो वळला आणि जड पावले टाकत पुन्हा अंधारात निघून गेला. पण तो गेल्यानंतरही त्याची ती क्रूर सावली तिथेच रेंगाळत असल्यासारखं अनुराधाला वाटत राहिलं. तिचा श्वास जड झाला होता. तिला आता त्या ऑफिसमध्ये एक सेकंदही थांबायची इच्छा नव्हती. रात्री 11:45ला नेहमीप्रमाणे रमेशची पांढरी कार ऑफिस बाहेर उभी होती. अनुराधा घाईघाईने गेट बाहेर आली आणि तडक मागच्या सीटवर जाऊन बसली. तिची छाती धडधडत होती आणि चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. रमेशने आरशातून पाहिलं आणि त्याला लगेच जाणवलं की आज काहीतरी बिनसलंय. मावशी, तब्येत ठीक आहे ना? आज खूप घाबरल्यासारखं वाटतंय. रमेशने अत्यंत काळजीने पण शांत स्वरात विचारले. गाडी वागळे इस्टेटच्या अंधाऱ्या गल्ल्यांमधून मुख्य रस्त्याकडे मार्गक्रमण करत होती. अनुराधाने पर्समधून तो थर्मास काढला. आत चहा कपात ओतताना तिचे हात स्पष्टपणे थरथरत होते. तिने तो कप रमेशच्या दिशेने पुढे गेला. एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, रमेश भाऊ, मला वाटते की मी एका चुकीच्या जागी नोकरीला आले. तिथे काहीतरी खूप भयानक सुरू आहे. रमेशने गाडीचा वेग थोडा कमी केला. काय झालं मावशी? कुणी त्रास दिला का तुम्हाला? त्याचा आवाज आता थोडा करारी आणि सावध झाला होता. अनुराधाने रमेशला तिथे सुरू असलेल्या त्या आर्थिक घोटाळ्याबद्दल, बदललेल्या फायलींबद्दल आणि गरिबांच्या पैशांवर मारल्या जाणाऱ्या डल्ल्याबद्दल थोडक्यात पण स्पष्ट सांगितलं. मी त्या सगळ्या नोंदी एका डायरीत लिहून ठेवल्यात. उद्या मी त्या मॅनेजरला दाखवणार आहे. पण तो जो गार्ड आहे ना, किशोर, तो आज ज्या पद्धतीने माझ्याशी बोलला आणि माझ्या टेबलाकडे पाहत होता, मला त्याची खूप भीती वाटते रे रमेश. तो माणूस मला ठीक वाटत नाही. रमेश काहीच बोलला नाही. त्याने अनुराधाचे म्हणणे अत्यंत बारकाईने ऐकून घेतले. त्याची स्टेअरिंगवरची पकड आता अधिक घट्ट झाली होती. त्याला त्याच्या जुन्या अनुभवावरून माहिती होतं, जिथे मोठ्या पैशांचा खेळ असतो तिथे माणसाच्या जीवाची किंमत कवडीमोल असते. मावशी, रमेशने अत्यंत गंभीरपणे विचारले, तुम्ही ही गोष्ट अजून कोणाला सांगितली आहे का? आणि ती डायरी कुठे आहे तुमची? नाही, अजून कोणालाच नाही. डायरी मी माझ्या पर्समध्येच ठेवते कायम. अनुराधाने पर्स घट्ट धरत उत्तर दिले. रमेशने खिडकीबाहेर पसरलेल्या अंधाराकडे पाहिलं. एक ऐका मावशी, उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर कुणालाही, अगदी मॅनेजरलाही काही सांगू नका. आधी पूर्ण खात्री करा की कोण कोण यात सामील आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, या किशोरपासून 4 हात लांबच राहा.
तुमच्या पाठीशी मी आहे. काही संशयास्पद वाटलं, अगदी काहीही, तर मला दिवसा असो वा रात्री लगेच फोन करायचा. समजलं? रमेशच्या त्या शांत पण खंबीर शब्दांनी अनुराधाला थोडा धीर आला. पण त्यांच्या लक्षात आलं नव्हतं की त्यांनी ज्या अंधाऱ्या विहिरीत डोकावून पाहिलं होतं त्या विहिरीतले साप आता त्यांच्या दिशेने सरपटत येऊ लागले होते. आणि तो मृत्यूचा खेळ आता केवळ ऑफिसपुरता मर्यादित राहणार नव्हता. बेसमेंटमधला तो प्रसंग अनुराधाच्या मनावर एका काळ्या सावलीसारखा कोरला गेला होता. किशोर सावंतचे ते जळजळीत डोळे आणि त्याचे ते गूढ शब्द तिला रात्रंदिवस सतावत होते. आता ते रेकॉर्ड रूममध्ये तिला कामाची जागा न वाटता एखादा सापळा वाटू लागली होती. फाईल उघडली की त्यातल्या आकड्यांमागे तिला त्या गरिबांचे रडणारे चेहरे आणि एका भयंकर कटाची चाहूल जाणवायची. वाघे इस्टेट ते घोडबंदरचा तो रात्रीचा रस्ता, जो काही दिवसांपूर्वी तिला शांत आणि हवाहवासा वाटायचा, तोच आता तिला एखाद्या भयानक भुयारासारखा वाटू लागला होता. रस्त्याच्या कडेला उभी असलेली झाडे आता अंधारात दबा धरून बसलेल्या राक्षसांसारखी वाटायची. मागून येणाऱ्या एखाद्या गाडीचा प्रखर प्रकाश आरशावर पडला की तिचे डोळे विस्फारले जायचे. तिला सतत जाणवू लागलं होतं की कोणीतरी अदृश्य डोळे तिच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवून आहेत. ती कधी घरातून बाहेर पडते, कधी ऑफिसमध्ये जाते, कधी परत येते, या सगळ्याची कोणीतरी नोंद घेत आहे. एकाकी पण माणसाला किती कमकुवत करतं याची जाणीव आता अनुराधाला पदोपदी होत होती. त्या भल्या मोठ्या प्रकाश छाया बंगल्यात आता तिला सुरक्षित वाटत नव्हतं. रात्रीच्या वेळी वाऱ्याने खिडकीचा पडदा जरी हल्ला किंवा जुन्या लाकडी फर्निचरचा कर्र कर्र आवाज जरी आला तरी तिच्या काळजाचा ठोका चुकायचा. ती धावत जाऊन घराच्या सगळ्या कड्या कोयंडे दोनदा तपासून पाहायची. नवऱ्याच्या निधनानंतर ती पहिल्यांदाच आतून इतकी हादरली होती. अशीच एक थंडीची आणि धुक्याची रात्र होती. रमेशने नेहमीप्रमाणे गाडी घोडबंदरच्या तिच्या घरापासून थोड्या अंतरावर थांबवली. अनुराधा पर्स सावरून उतरायला जाणार तेवढ्यात रमेशने अत्यंत सावध आवाजात तिला थांबवले. मावशी थांबा, लगेच उतरू नका. अनुराधा दचकली. काय काय झालं रमेश भाऊ? रमेशने गाडीचे हेडलाईट्स बंद केले आणि समोर बोट दाखवत तो कुजबुजत्या स्वरात म्हणाला, समोर बघा, तुमच्या घराच्या अगदीच समोरच्या रस्त्यावर ती काळ्या रंगाची इंडिका कार पाहताय. इंजिन बंद आहे, पण आतमध्ये कुणीतरी बसलंय. अनुराधाने डोळे बारीक करून अंधारात पाहिलं. धुक्यातून त्या काळ्या कारची अस्पष्ट आकृती दिसत होती. तिची छाती धडधडू लागली. पण ती कुणाची तरी गाडी असेल ना रस्त्यावर उभी केलेली. तिने स्वतःला खोटा धीर देण्याचा प्रयत्न केला. नाही मावशी. रमेशचा आवाज आता अधिक गंभीर झाला. मी गेले 2 दिवस लक्ष ठेवून आहे. आज सलग तिसऱ्यांदा तीच काळ्या रंगाची इंडिका कार तिथे उभी आहे आणि आपण आलो की थोड्या वेळाने ती निघून जाते. तुमच्यावर कुणीतरी पाळत ठेवून आहे. हे ऐकताच अनुराधाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या अंगातून एक थंड शिरशिरी दौडून गेली. त्या रात्री रमेश गाडीतून उतरून स्वतः तिच्यासोबत घराच्या दारापर्यंत गेला. घरात जाऊन आतून दरवाजे घट्ट लावून घेईपर्यंत रमेश तिथेच थांबला होता. रात्रभर ती डोळ्यात तेल घालून जागी होती. पण तिच्या या भीतीला खरा आकार आला तो 2 दिवसांनंतर. शनिवारची रात्र ड्युटी करून अनुराधा रविवारी सकाळी लवकर घरी परतली. रविवारी तिला सुट्टी असायची. तिने घराच्या लोखंडी फाटकाला हात लावला आणि ती शहारली. तिने रात्री जाताना फाटकाला लावलेला जुना कडी कोयंडा चक्क काढलेला होता आणि फाटकाची साखळी खाली पडलेली होती. तिचे हात पाय थरथरू लागले. तिने घाबरतच मुख्य दरवाजा उघडला. घरात सगळं सामान जागच्या जागी होतं. टीव्ही, कपाट, देव्हारा, कशालाही धक्का लागला नव्हता. तिने सुटकेचा निश्वास सोडला. कदाचित मीच घाईत फाटक लावायला विसरले असेल असा विचार करत ती बेडरूममध्ये आली. तिने आपली रोजची कामाची पर्स उघडली आणि ती जागीच थबकली. तिच्या पर्समधील सामान अस्तव्यस्त झालेलं होतं. तिने शोधाशोध केली. टेबलाचे ड्रॉवर तपासले. जुन्या फाईल्स उडून पाहिल्या. नाही, ती तिथे नव्हती. तिची ती रफ डायरी, ज्या डायरीत तिने ऑफिसमधल्या त्या खोट्या फायलींचे नंबर आणि बदललेले आकडे लिहून ठेवले होते, ती डायरी घरातून गायब होती. चोर घरात आला होता, पण तो पैसे किंवा दागिने चोरायला आला नव्हता. तोही डायरी चोरायला आला होता. याचा अर्थ ऑफिसमधल्या त्या लोकांना समजलं होतं की अनुराधाला त्यांच्या घोटाळ्याची कुणकुण लागली आहे आणि आता ते लोक तिच्या घरापर्यंत पोहोचले होते.
त्या जाणीवेने अनुराधाच्या मेंदूला सुन्न करून टाकलं. तिच्या स्वतःच्या घरात जिथे प्रकाशच्या आठवणी होत्या तिथे तिला एका क्रूर षडयंत्राचा शिरकाव झाला होता. सोमवारी रात्री कामावर जाताना अनुराधाच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती. रमेशच्या गाडीत बसताच ती हुंदके देऊन रडायला लागली. रमेश, माझी डायरी, त्यांनी माझी डायरी चोरली. ते लोक माझ्या घरात घुसले होते. मला मारून टाकतील रे ते. तिचा आवाज भीतीने कापत होता. रमेशने गाडी रस्त्याच्या कडेला एका अंधाऱ्या कोपऱ्यात थांबवली. त्याने अनुराधाला पाणी दिले. तिची अवस्था पाहून त्याला धक्का बसला होता. त्याने पूर्ण घटना अतिशय शांतपणे ऐकून घेतली. पण त्याच्या आत आता एक ज्वालामुखी खतखतत होता. एक ड्रायव्हर म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून त्याच्यातील रक्षक आता पूर्णपणे जागा झाला होता. रडू नका मावशी, शांत व्हा, रमेश अत्यंत करारी आणि खंबीर आवाजात म्हणाला. ज्याने तुमच्या घरात घुसण्याची हिंमत केले त्यांना आता असं सहज सोडायचं नाही. पण आता आपण कोणतीही घाई करायची नाही. तो गाढ किशोर, त्याला वाटते की डायरी हाती लागली म्हणजे तो सुरक्षित झाला, पण त्याला माहीत नाही की आपण सावध झालोय. रमेशने आरशातून अनुराधाच्या भयकंपित चेहऱ्याकडे पाहिले आणि एका ठाम निश्चयाने म्हणाला, मावशी, इथून पुढे तुम्ही घरात एकट्या असताना फाटकाला आणि दरवाजाला दुहेरी कुलूप लावायचं. ऑफिसमध्ये कोणालाही संशय येऊ द्यायचा नाही की डायरी चोरीला गेल्याचं तुम्हाला समजलंय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, काहीही संशयास्पद वाटलं, पाण्याची सळसळ जरी वेगळी वाटली किंवा कोणतीही शंका आली तर थेट मला फोन करायचा. मी कोणत्याही क्षणी तुमच्यासाठी हजर असेन. हा रमेश तावडेचा शब्द आहे तुम्हाला. त्या भयाण अंधारात रमेशचे ते शब्द अनुराधासाठी एखाद्या जीवनदायी संजीवनीसारखे होते. पण दोघांनाही याची पुसटशी कल्पना नव्हती की ज्या वादळाची ते वाट पाहत होते ते वादळ त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगाने आणि भयानक रूप धारण करून त्यांच्या दिशेने झेपावत होतं. अनुराधाची डायरी चोरीला गेल्याच्या घटनेनंतर रमेश तावडे आता फक्त एक सामान्य कॅब ड्रायव्हर राहिला नव्हता. फॅक्टरीत 20 वर्ष काम करताना यंत्रांमधला बारीक बिघाड तो केवळ आवाजावरून ओळखायचा. आता तीच तीक्ष्ण नजर आणि अनुभव माणसांच्या वागणुकीतील गडबड ओळखण्यासाठी कामी येत होता. डायरी चोरीला गेल्याच्या त्या रात्री अनुराधाला घरी सोडून रमेश लगेच निघून गेला नव्हता. त्याने गाडी वळवली आणि हेडलाईट्स बंद करून त्या काळ्या इंडिका कारच्या मागून एक छोटा राऊंड मारला होता. अंधारातही त्याने त्या गाडीचा नंबर अचूक टिपला होता, MH04. तो नंबर त्याने तातडीने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला होता. शिकारीच्या मागावर असलेल्या वाघासारखी रमेशची नजर आता प्रत्येक संशयास्पद हालचालीवर रोखलेली होती. पण खरी भयानक गोष्ट रमेशला तेव्हा समजली जेव्हा त्याच्या स्वतःच्याच कॅबमध्ये मृत्यूचा कट शिजत असल्याचे त्याच्या लक्षात आले. रमेशची ड्युटी फक्त अनुराधापुरती मर्यादित नव्हती. अनुराधाची शिफ्ट 11:45ला संपायची. त्याआधी रात्री 9-10च्या सुमारास तो वागळे इस्टेट आणि 3 हात नाकाच्या परिसरात इतर भाडी मारायचा. गेल्या 4-5 दिवसांपासून एक विचित्र योगायोग घडत होता. रात्री 10:30च्या सुमारास वाघे इस्टेटच्या एका देशी दारूच्या गुत्त्याबाहेरून त्याच्या गाडीत एक ठराविक प्रवासी बसायचा आणि त्याला रेकॉर्ड्स ऐकवायच्या जवळच्या एका अंधाऱ्या चौकात उतरायचे असायचे. अंगात चुरगळलेली खाकी पॅन्ट, शर्टची बटणे उघडी, तोंडात सतत गुटखा आणि स्वस्त दारूचा उग्र दर्प. अनुराधाने केलेल्या वर्णनाशी हा माणूस तंतोतंत जुळत होता. हा दुसरा तिसरा कोणी नसून अनुराधाच्या ऑफिसचा सिक्युरिटी गार्ड किशोर सावंत होता. किशोरला रमेश हा कुणीतरी साधा, पोटा पाण्यासाठी रात्री गाडी चालवणारा एक लाछा ड्रायव्हर वाटत होता. ड्रायव्हर लोकांचं लक्ष फक्त रस्त्यावर आणि मीटरवर असतं याच भ्रमात तो असायचा. त्याला अजिबात कल्पना नव्हती की तो ज्या ड्रायव्हरच्या गाडीत बसलाय तो ड्रायव्हर रोज रात्री त्याच म्हातारीला सुखरूप घरी सोडण्याचं काम करतो. आजची रात्र नेहमीपेक्षा जास्त भयाण होती. हवेत एक विचित्र कोंडटपणा होता. 10:30 वाजता किशोर नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत झिंगत रमेशच्या गाडीत बसला. गाडी सुरू होताच किशोरने खिशातून फोन काढला आणि कोणाला तरी कॉल लावला. रमेशने आरशातून त्याच्या लालबुंद क्रूर डोळ्यांकडे पाहिले. किशोरचा आवाज कर्कश आणि नशेमुळे थोडा जड झाला होता, पण त्याचे शब्द रमेशच्या कानांवर आदळले आणि रमेशच्या अंगावर काटा उभा राहिला. हॅलो, हा साहेब, मीच बोलतोय. काम झालंय. म्हातारी घरात नसताना मी गेलो होतो. ती डायरी सापडली मला. हो, जाळून टाकली मी ती. किशोर गुटख्याची पीक खिडकीबाहेर थुंकत म्हणाला. रमेशचे हात स्टिअरिंगवर घट्ट झाले.
पण त्याने स्वतःला सावरले. चेहऱ्यावरचा भाव किंचितही न बदलता तो गाडी चालवत राहिला, पण त्याचे कान मागे लागलेले होते. पण साहेब, किशोरचा आवाज आता थोडा खाली आला होता. ती म्हातारी लय प्रश्न विचारते. ती शांत बसणाऱ्यातली नाही आहे. नुसती डायरी चोरून काम होणार नाही. तिने काही कागदांचे झेरॉक्स पण काढून ठेवल्यात असं वाटतंय. पलीकडून कोणीतरी काहीतरी बोलले. त्यावर किशोरने एक अत्यंत घाणेरडी शिवी हासडली. हो साहेब, मला पण तेच वाटतंय. तिला कायमचं शांत करावंच लागेल. हे जोशी रोज रात्री 11:45ला एकटीच बाहेर पडते आणि एका कॅबने घरी जाते. तिचा काटा काढला की सगळा विषयच संपेल. कुणाला संशय पण येणार नाही. मी सगळं प्लॅनिंग केलं आहे. आज रात्रीच तिचा शेवट करतो. आज ती घरी पोहोचणारच नाही. आज रात्रीच तिचा शेवट करतो. हे शब्द ऐकताच रमेशच्या पाठीच्या कण्यातून एक सणसणीत शिरशिरी गेले. छातीत धस्स झाले. किशोरचा प्लॅन स्पष्ट होता. आज रात्री अनुराधा ऑफिसमधून बाहेर पडल्यावर तो तिच्यावर हल्ला करणार होता. रमेशच्या अंगात आता संतापाची लाट उसळली होती, पण त्याने डोके शांत ठेवले. कोणताही मूर्खपणा करून चालणार नव्हते. त्याला पुराव्याची गरज होती. त्याने अत्यंत शिताफीने स्टेअरिंगवरचा डावा हात हळूच खाली घेतला आणि डॅशबोर्डवर ठेवलेला स्वतःचा मोबाईल हातात घेतला. स्क्रीनचा ब्राईटनेस आधीच कमी होता, त्यामुळे मागून काहीच दिसणार नव्हते. न पाहता सवयीने त्याने फोनचा स्क्रीन अनलॉक केला आणि व्हॉइस रेकॉर्डर ऑन केला. तुम्ही काळजी करू नका साहेब. किशोर फोनवर बडबडत होता. आजचा दिवस म्हातारीचा शेवटचा दिवस. सगळा बंदोबस्त केलाय. त्या अंधाऱ्या गल्लीतच तिला गाठतो. किशोरचे ते क्रूर आणि रक्ताळलेले शब्द आता रमेशच्या फोनमध्ये डिजिटल स्वरूपात सेव्ह होत होते. रेकॉर्डिंग चालू असताना रमेशचा श्वास जड झाला होता. जर याला समजलं की मी रेकॉर्डिंग करतोय तर हा माझ्यावरही हल्ला करेल, हा विचार त्याच्या मनात आला. पण अनुराधाचा निरागस आणि घाबरलेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर आला आणि त्याची भीती कुठल्या कुठे पळून गेली. गाडी वागे इस्टेटच्या त्या फॅक्टरी एरियाजवळ पोहोचली. रेकॉर्ड्स ऑफिस अजून 2 गल्ल्या सोडून होते. ए ड्रायव्हर, इथंच थांबव. किशोर गुरगुरला. खिशातून 50ची नोट काढून त्याने रमेशच्या अंगावर फेकली आणि तो गाडीतून उतरून अंधारात गडप झाला. रमेश गाडीत एकटाच होता. त्याने फोनचे रेकॉर्डिंग थांबवले आणि गाडी बाजूला लावली. घड्याळाकडे पाहिलं. 11:20 झाली होती. अनुराधाची शिफ्ट संपायला आणि ती कचेरीबाहेर यायला फक्त 25 मिनिटे उरली होती. याचा अर्थ आजची रात्र अनुराधासाठी काळ रात्र ठरणार होती. रमेशच्या चेहऱ्यावरील तणाव आता एका योद्ध्याच्या निश्चयात बदलला होता. आज त्याला फक्त गाडी चालवायची नव्हती. आज त्याला एका निष्पाप जीवाला, एका माऊलीला मृत्यूच्या दाढीतून ओढून काढायचे होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. गाडी गिअरमध्ये टाकली आणि रेकॉर्ड्स ऐकवायच्या दिशेने गाडी सुसाट पळवली. आता वेळ अत्यंत कमी होती. त्या रात्री ठाण्यावर अचानक अवकाळी पावसाचं आभाळ अक्षरशः फाटलं होतं. पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं. ढगांच्या गडगडाटाने आणि विजांच्या कडकडाटाने वागे इस्टेटचा तो जुना फॅक्टरी परिसर एखाद्या भयानक भुताडकीच्या चित्रपटासारखा वाटत होता. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचायला सुरुवात झाली होती आणि सोसाट्याच्या वाऱ्याने झाडांच्या फांद्या वेड्या वाकड्या झुलत होत्या. घड्याळात बरोबर 11:45 झाले. रेकॉर्ड्स ऐकवायच्या मुख्य गेटमधून अनुराधा बाहेर आली. तिने डोक्यावर पदर घट्ट ओढून घेतला होता, पण पावसाच्या तिरप्या सरींमुळे ती निम्म भिजली होती. गेटबाहेर रमेशची पांढरी कार उभी होती. गाडीचे हेडलाईट्स त्या अंधाऱ्या आणि धुसर पावसात 2 जळजळी डोळ्यांसारखे वाटत होते. अनुराधा गाडीजवळ पोहोचली. तिने घाईघाईने मागचा दरवाजा उघडला आणि ती आत बसली. दरवाजा जोरात बंद झाला आणि बाहेरच्या पावसाचा तो कानठळ्या बसवणारा आवाज गाडीच्या बंद काचांमुळे एकाएकी दबला गेला. गाडीत एक जीवघेणी शांतता होती. फक्त गाडीच्या छतावर आदळणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबाचा आणि खिडकीच्या काचेवर वेगाने फिरणाऱ्या वायपरचा खच 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 असा आवाज तेवढा येत होता. अनुराधा थंडीने आणि भीतीने थरथर कापत होती. रमेशने गाडी सुरू केली. त्याने नेहमीप्रमाणे आरशातून अनुराधाकडे पाहिले नाही की विचारपूस केली नाही. त्याचे डोळे रस्त्यावर खिळलेले होते आणि स्टेअरिंगवरची त्याची पकड आज नेहमीपेक्षा जास्त घट्ट होती. गाडी वागे इस्टेटच्या बाहेर आली. नेहमीप्रमाणे गाडी माझीवाड्याच्या दिशेने घोडबंदाच्या रस्त्याकडे वळेल अशी अनुराधाची अपेक्षा होती. पण अचानक रमेशने गाडीचा वेग वाढवला आणि माझीवाड्याकडे न वळवता गाडी थेट उजवीकडे जुन्या हायवेच्या एका निर्जन आणि अंधाऱ्या सर्व्हिस रोडकडे वळवली. अनुराधा दचकली. तिने खिडकीबाहेर नजर टाकली. हा रस्ता तिच्या ओळखीचा नव्हता.
दोन्ही बाजूंना बंद पडलेल्या कारखान्याच्या उंच भिंती आणि तुटलेले स्ट्रीट लाईट्स. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. रमेश भाऊ, अनुराधाच्या आवाजात आता स्पष्ट थरकाप होता. हा रस्ता? आपण इकडे कुठे आलोय? घोडबंदरचा रस्ता तर मागे राहिला. रमेशने काहीच उत्तर दिले नाही. त्याचा चेहरा दगडासारखा भावशून्य होता. गाडीचा वेग आणखी वाढला होता. अनुराधाच्या पोटात आता भीतीचा गोळा उठला. तिच्या मनात भयानक विचारांचं वादळ सुरू झालं. रमेश काहीच का बोलत नाहीये? तुम्हाला कुठे घेऊन चाललाय? हा माणूस, हा पण त्या ऑफिसमधल्या लोकांसोबत सामील तर नाही ना? एवढे दिवस माझ्याशी चांगुलपणाचं नाटक करून त्याने माझा विश्वास जिंकला आणि आता हाच मला कुठेतरी मारून टाकायला घेऊन चाललाय का? तिचा श्वास कोंडला गेला. छातीतली धडधड इतकी वाढली की तिला स्वतःच्याच हृदयाचा आवाज ऐकू येऊ लागला. तिने पर्स घट्ट छातीशी धरली आणि आपला हात हळूच दाराच्या हँडलकडे नेला. रमेश भाऊ, गाडी कुठे चालली आहे? गाडी थांबवा, मला उतरायचं आहे. ती आता अक्षरशः किंचाळली. तिच्या आवाजात मृत्यूची भीती होती. तिच्या त्या किंचाळण्याबरोबरच रमेशने अचानक गाडीचा जोरात ब्रेक दाबला. टायरचा पाण्यावर घासल्याचा भयंकर आवाज आला आणि गाडी एका बंद पडलेल्या अंधाऱ्या गोदामाच्या शेडखाली जाऊन थांबली. बाहेर फक्त पावसाचा तांडव सुरू होता. रमेशने इंजिन बंद केले आणि गाडीची हेडलाईट्स विझवून टाकले. गाडीत आता मिट्ट अंधार होता. अनुराधाचा जीव घशात आला होता. ती दरवाजा उघडण्यासाठी धडपड करू लागली, पण रमेशने सेंट्रल लॉक दाबून दरवाजे लॉक केले होते. तो हळूच मागे वळला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक भयंकर गांभीर्य आणि वेदना होती. मावशी, त्याचा आवाज त्या अंधारात अतिशय खोल आणि गंभीर घुमला. आज मी तुम्हाला घरी सोडू शकत नाही, कारण आज तुमचं घर सुरक्षित नाही. अनुराधा जागीच थिजली. काय काय बोलतोयस तू? माझं घर? रमेश, मला प्लीज घरी जाऊ दे, प्लीज. ती रडायला लागली होती. रमेशने काहीच न बोलता आपला मोबाईल खिशातून काढला. स्क्रीनच्या त्या निळसर प्रकाशात रमेशचा करारी चेहरा अधिकच रहस्यमय वाटत होता. त्याने मोबाईलवर काहीतरी टाईप केले आणि म्हणाला, मावशी शांत बसा आणि हे ऐका. तुमच्या ऑफिसमधला तो किशोर सावंत आज रात्री माझ्याच गाडीत बसला होता. रमेशने ऑडिओ रेकॉर्डिंगचं प्ले बटन दाबलं. गाडीच्या त्या बंदिस्त आणि कोंदट जागेत किशोर सावंतचा तो कर्कश, दारूने बरबटलेला आणि गुटखा सगळत असलेला आवाज घुमला. ती म्हातारी खूप प्रश्न विचारते. तिने डायरी घरी ठेवली असेल. ती मला शोधावीच लागेल. तिला कायमचं शांत करावं लागेल. आज रात्रीच तिचा शेवट करतो. आज ती घरी पोहोचणारच नाही. तो आवाज, ते शब्द एखाद्या विषारी सापाने दंश करावा तसे अनुराधाच्या कानांवर आदळले. तिच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. श्वास पूर्णपणे थांबल्यासारखा झाला. तिचे डोळे भीतीने विस्फारले गेले. किशोर सावंत, तो क्रूर माणूस, तो गाढ, तो आज रात्री तिच्या घरात लपून तिची वाट पाहत होता. ती जर नेहमीप्रमाणे घरी गेली असती तर तिने स्वतःच्या हाताने मृत्यूचे दरवाजे उघडले असते. डायरी चोरीला जाणं ही फक्त सुरुवात होती. आज तिचा शेवट होणार होता. अनुराधाच्या हातून पर्स खाली निसटली. ती दोन्ही हाताने आपला चेहरा झाकून ढसाढसा रडू लागली. भीती, धक्का आणि मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्याचा तो थरकाप तिला सहन होत नव्हता. तो मला मारून टाकेल रमेश. तो माझ्या घरात आहे. हुंदके देत ती कशीबशी बोलली. रमेशने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळीच आग होती. तो कुणालाच मारू शकणार नाही मावशी. जोपर्यंत हा रमेश तावडे जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. रमेशने गाडीचे इंजिन पुन्हा सुरू केले. हेडलाईट्सचा झोत आता अंधाऱ्या पावसाला चिरत पुढे गेला. मग आता आपण कुठे चाललोय रमेश? अनुराधाने कापऱ्या आवाजात विचारले. आपण त्याला त्याच्याच खेळात मात देणार आहोत मावशी. आपण आता पोलिसांकडे चाललोय. हातात भक्कम पुरावा आहे. आजची रात्र त्याची शेवटची रात्र असेल. रमेशने गाडीचा गिअर टाकला आणि ती गाडी पावसाला चिरत वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या दिशेने सुसाट वेगाने दौडू लागली. एका नव्या आणि अंतिम लढाईसाठी. पावसाचा जोर अजूनही कमी झाला नव्हता. वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या जुन्या इमारतीवर आदळणाऱ्या पावसाच्या आवाजाने तिथले वातावरण अधिकच गंभीर झाले होते. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. एरवी यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये एक प्रकारची सुस्ती असते, पण आजची रात्र वेगळी होती. रमेशची पांढरी कार पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन थांबली. अनुराधा अजूनही भीतीने थरथरत होती. तिचे पाय जमिनीवर स्थिर राहत नव्हते. रमेशने तिला आधार दिला आणि ते दोघे थेट आत गेले. ड्युटीवर असलेल्या इन्स्पेक्टर कदम यांच्यासमोर रमेशने अत्यंत शांतपणे पण खंबीर आवाजात सगळी हकीकत मांडली.
त्याने आपला मोबाईल इन्स्पेक्टरसमोर ठेवला आणि किशोर सावंतचे ते ऑडिओ रेकॉर्डिंग प्ले केले. ती म्हातारी खूप प्रश्न विचारते. आज रात्रीच तिचा शेवट करतो. ती आज घरी पोहोचणारच नाही. तो आवाज ऐकताच इन्स्पेक्टर कदम यांच्या चेहऱ्यावरील झोप आणि सुस्ती कुठल्या कुठे उडून गेली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या 2 अधिकाऱ्यांना सोबत घेतले आणि पोलिसांची गाडी सायरन न वाजवता अनुराधाच्या घोडबंदर रोडवरील घराकडे रवाना झाली. रमेश आणि अनुराधाला पोलीस स्टेशनमध्येच सुरक्षित बसवण्यात आले होते. ते पुढचे 1.5-2 तास अनुराधासाठी एखाद्या युगासारखे होते. गळ्याचा प्रत्येक सेकंद तिच्या काळजावर हातोड्यासारखा घाव घालत होता. रमेश तिच्या बाजूला एका लाकडी बाकावर शांत बसला होता. त्याचे डोळे पोलीस स्टेशनच्या मुख्य दाराकडे लागलेले होते. सुमारे 2 तासांनंतर पोलिसांची जीप परत आली. गाडीतून 3 पोलीस अधिकारी बाहेर पडले आणि त्यांच्या मधोमध किशोर सावंत होता. त्याच्या हातात बेड्या होत्या, शर्ट फाटलेला होता आणि चेहऱ्यावर भीती आणि रागाचे भयंकर मिश्रण होते. त्याला पाहताच अनुराधाच्या अंगावर पुन्हा एकदा काटा उभा राहिला. तिने रमेशचा हात घट्ट पकडला. इन्स्पेक्टर कदम आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर एका मोठ्या गुन्हेगाराला पकडल्याचे समाधान होते. जोशी मॅडम, सुदैवाने तुम्ही आज घरी गेला नाहीत. हा माणूस तुमच्या घराच्या पाठीमागच्या खिडकीची काच फोडून आत घुसण्याच्या तयारीत होता. याच्याकडे एक मोठा चाकू आणि गुंगीचा औषध लावलेला रुमाल सापडलाय. याला आम्ही रंगेहात पकडले. कदम अत्यंत खंबीर आवाजात म्हणाले. अनुराधाला चक्कर आल्यासारखे झाले. रमेशने तिला तातडीने पाणी दिले. इन्स्पेक्टर कदम आपल्या केबिनमध्ये गेले आणि त्याने किशोरला आत बोलावून घेतले. आतून येणारे आवाज आणि किशोरचे किंचाळणे ऐकून स्पष्ट होत होते की पोलीस त्याला पोलिसी खाक्या दाखवत आहेत. थोड्या वेळाने कदम बाहेर आले. त्यांच्या हातात किशोरचा मोबाईल आणि काही जुनी कागदपत्रे होती. त्यांनी अनुराधाला आपल्या टेबलासमोर बसायला सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच ताण आणि आश्चर्य होते. मॅडम, हा माणूस फक्त त्या ऑफिसमधल्या पैशांच्या घोटाळ्यासाठी तुम्हाला मारायला आला नव्हता. हे प्रकरण फक्त त्या हरवलेल्या डायरीपुरतं मर्यादित नाही आहे. यात एक खूप जुना आणि भयंकर धागा दडलेला आहे. कदम यांनी एक जुना चुरगळलेला फोटो अनुराधासमोर ठेवला. तो फोटो पाहून अनुराधाच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तो फोटो तिच्या दिवंगत पतीचा प्रकाश जोशी यांचा होता आणि त्या फोटोवर लाल पेनाने एक मोठी फुल्ली मारलेली होती. हे काय आहे? माझ्या नवऱ्याचा फोटो याच्याकडे कसा? अनुराधाचा आवाज कापत होता. कदम यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते धक्कादायक सत्य उलगडले. मॅडम, किशोर सावंत हा आधी सिक्युरिटी गार्ड नव्हता. 15 वर्षांपूर्वी तो एका मोठ्या बांधकाम कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टर होता. तिथे एक मोठा अपघात झाला होता ज्यात 3 मजुरांचा मृत्यू झाला होता. किशोरने पैशांच्या जोरावर ती केस दाबायचा प्रयत्न केला, पण तुमच्या पतीने प्रकाश जोशी यांनी त्या मजुरांच्या बाजूने कोर्टात साक्ष दिली. प्रकाश सरांच्या एका साक्षीमुळे किशोरला 5 वर्षांची जेल झाली. त्याची कंपनी बुडाली. बायको मुलांनी त्याला सोडून दिलं. त्याचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अनुराधा सुन्न होऊन ऐकत होती. तिला प्रकाश यांनी एकदा या केसचा जुजबी उल्लेख केल्याचं आठवत होतं, पण त्यानंतर त्याने तो कधीच विषय काढला नव्हता. जेलमधून सुटल्यानंतर कदम पुढे म्हणाले, किशोरने स्वतःचे नाव आणि ओळख बदलून गार्डची नोकरी धरली. तो प्रकाश सरांचा शोध घेतच होता, पण त्याला समजलं की साहेब वारलेत. मग त्याची नजर तुमच्यावर पडली. त्याने मुद्दाम तुमच्या ऑफिसमध्ये नाईट ड्युटीची नोकरी मिळवली. त्याला तुम्हाला मारायचं होतंच, पण सोबतच ऑफिसमधले पैसे लाटून त्याला स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं करायचं होतं. पण तुम्ही त्या फायलींमधली गडबड ओळखली आणि त्याचा प्लॅन फसणार हे त्याला समजलं. म्हणून त्याने आज रात्रीच चा मुहूर्त शोधला. तो तुम्हाला मारून त्याचा जुना बदला पूर्ण करणार होता आणि पैशांचा घोटाळाही पचवणार होता. सत्य किती भयंकर आणि अंगावर काटा आणणारे असू शकतं याचा प्रत्यय आज अनुराधाला येत होता. 15 वर्षांपूर्वीची एक घटना, नवऱ्याने घेतलेला एक प्रामाणिक निर्णय आणि एका गुन्हेगाराचा सूड, हे सगळं एका भयानक वादळासारखं तिच्या आयुष्यात धडकलं होतं. आज रात्री ती फक्त मृत्यूच्या दारातून परत आली नव्हती, तर एका अतिशय क्रूर आणि विकृत माणसाच्या सुडाच्या आगीतून वाचली होती. अनुराधाला आता स्वतःला सावरता आले नाही. ती तिथेच पोलीस स्टेशनच्या बाकावर दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून ढसाढसा रडू लागली. हे अश्रू फक्त भीतीचे नव्हते. हे अश्रू होते नवऱ्याच्या प्रामाणिकपणाची किंमत स्वतःच्या जीवाने चुकवण्यापासून वाचल्याचे. तिच्या पाठीवर एक आश्वासक हात पडला. तो रमेशचा हात होता. रमेशच्या डोळ्यातही आता पाणी होते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान होते. रडू नका मावशी, आज वाईटाचा अंत झालाय. प्रकाश साहेबांचे आशीर्वाद आणि तुमचे चांगले कर्म आज तुमच्या पाठीशी उभे आहेत. रमेश अत्यंत भरलेल्या आवाजात म्हणाला.
बाहेर पावसाचा जोर आता थोडा ओसरला होता आणि अनुराधाच्या आयुष्यावरील अदृश्य सावल्या कायमच्या पुसल्या गेल्या होत्या. त्या भयानक पावसाळी रात्रीनंतर ठाणे शहरात एकच खळबळ उडाली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि स्थानिक बातम्यांमध्ये एका कॅब ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे थोडक्यात टळला अनर्थ अशा मथळ्याखाली बातम्या छापून आल्या. रमेशने दिलेले ऑडिओ रेकॉर्डिंग, अनुराधाच्या घरातून चोरली गेलेली डायरी आणि त्याला रंगेहात पकडताना जप्त केलेला चाकू हे सर्व पुरावे पोलिसांसाठी पुरेसे होते. पोलिसांनी अत्यंत भक्कम आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रकाश जोशींनी 15 वर्षांपूर्वी दिलेला साक्षीचा आणि किशोरच्या सुडाचा अँगल समोर आल्यावर न्यायाधीशांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. आर्थिक घोटाळा, चोरी आणि हत्येचा प्रयत्न या सर्व गुन्ह्यांसाठी किशोर सावंतला अनेक वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या बातमीने फक्त ठाणेच नाही तर बंगळुरूमध्ये असलेल्या समीरलाही मुळापासून हादरवून सोडले. जेव्हा त्याला पोलिसांकडून आणि नातेवाईकांकडून समजले की त्याची आई मृत्यूच्या किती जवळून परत आली आहे, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हातात ते सगळे प्रोजेक्ट्स, मीटिंग्स आणि कामे तिथेच सोडून त्याने पहिली फ्लाईट पकडली आणि तो तडक मुंबईला आला. सकाळची वेळ होती. घोडबंदरच्या प्रकाश छाया बंगल्याचे फाटक उघडून समीर धावतच आत आला. घरात अनुराधा सोफ्यावर शांत बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही त्या रात्रीचा थकवा होता. आई, समीरचा आवाज फाटला होता. अनुराधाने मान वर करून पाहिले आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. समीर धावतच पुढे आला आणि त्याने आईला घट्ट मिठी मारली. तो लहान मुलासारखा ओक्साबोक्षी रडत होता. मला माफ कर आई, मला माफ कर, तो हुंके देत म्हणाला. मी किती स्वार्थी झालो होतो. माझ्या विश्वात, माझ्याच नोकरीत इतका गुरफटलो की तुला या मोठ्या घरात एकटं सोडून गेलो. तुझ्या जीवावर इतकं मोठं संकट आलं आणि तुझा स्वतःचा मुलगा तुझ्या पाठीशी नव्हता. मला स्वतःचीच लाज वाटते का आई. अनुराधाने आपले थरथरणारे हात समीरच्या पाठीवरून आणि डोक्यावरून फिरवले. एका आईचं काळीज कधीच आपल्या लेकरावर रागवू शकत नाही. रडू नकोस बाळा, यात तुझी काहीच चूक नाही. हे सगळं माझ्या नशिबातच लिहून ठेवलं होतं. पण बघ, तुझ्या बाबांची पुण्याईने आणि एका अनोळखी माणसाच्या रूपाने देवानेच मला वाचवलं. तू आलास ना, आता मला कशाचीच भीती नाही. समीरने त्या दिवशी ठरवले की इथून पुढे तो आईला कधीच एकटे सोडणार नाही. त्याने आपल्या कंपनीतून वर्क फ्रॉम होमची परवानगी घेतली आणि तो काही महिन्यांसाठी आईसोबतच राहायला लागला. काही महिन्यांनंतर काळ हा सर्वात मोठा मलम असतो. काही महिन्यातच अनुराधाच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा रुळावर आली. त्याने पुन्हा कामावर जाण्यास सुरुवात केली. पण आता परिस्थिती बदलली होती. त्या खाजगी लिगल रेकॉर्ड्स ॲक्वायमध्ये आता नवीन आणि कडक सुरक्षा व्यवस्था लावली होती. सर्वत्र CCTV कॅमेरे लागले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुराधाच्या घोडबंदरच्या बंगल्यातही आता दुहेरी सुरक्षा दरवाजे आणि अलार्म सिस्टीम बसवण्यात आली होती. आज रविवार होता. प्रकाश छाया बंगल्यात आज खूप दिवसांनी एक वेगळाच जिवंतपणा आला होता. घरातून पुरणपोळीचा आणि साजूक तुपाचा घमघमाट सुटला होता. आज अनुराधांनी रमेश आणि त्याच्या आईला खास जेवणासाठी घरी बोलावले होते. दुपारी 12च्या सुमारास रमेशची पांढरी कार दारात येऊन थांबली. रमेशने अत्यंत प्रेमाने आपल्या वृद्ध आणि आजारी आईला गाडीतून उतरवले. डिमेन्शियामुळे तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा गोंधळ होता. पण अनुराधांनी जेव्हा पुढे जाऊन तिचे हात हातात घेतले तेव्हा त्या माऊलीच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य उमरले. हॉलमध्ये एका बाजूला रमेश आणि समीर गप्पा मारत बसले होते. आज त्यांच्यात ड्रायव्हर आणि प्रवासी असा कोणताही भेद नव्हता. रमेश दादा, समीर अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने म्हणाला, मी रक्ताचा मुलगा असूनही जे करू शकलो नाही ते तुम्ही एका अनोळखी माणसासाठी केलं. माझ्या आईचा जीव वाचवला तुम्ही. या उपकाराची परतफेड मी जन्मभर करू शकणार नाही. रमेशने हसून समीरच्या खांद्यावर हात ठेवला. अरे समीर भाऊ, यात उपकार कसले. मावशीने मला जो मान आणि जी माया दिली त्यापुढे हे काहीच नाही. आणि जगात काही गोष्टी रक्ताच्या नात्यापलीकडच्या असतात. स्वयंपाकघराच्या दारात उभ्या राहून अनुराधा हा सगळा प्रसंग अत्यंत तृप्त नजरेने पाहत होत्या. हॉलमध्ये हसणाऱ्या त्या 2 पिढ्या, एकमेकांना सांभाळणारी ती नवी नाती, हे सगळं पाहून त्यांच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा ओलावल्या. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते तर समाधानाचे होते. त्यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या मनात एक अत्यंत सुंदर विचार तरळून गेला. कधीकधी मला वाटतं हे आयुष्य म्हणजे एक मोठं चक्र आहे. प्रकाश यांनी एका मजुराला न्याय मिळवून देण्यासाठी जी साक्ष दिली त्याचा सूड उगवण्यासाठी काळ माझ्या दारात उभा होता. पण त्याचवेळी माझ्या प्रकाशने केलेल्या त्या चांगल्या कर्माने मला वाचवण्यासाठी रमेशला माझ्या आयुष्यात पाठवलं. मी रमेशला दिलेला तो आरे वेलचीचा चहा फक्त एक चहा नव्हता तर ती माणुसकी होती.
थंडीने कुडकुडणाऱ्या एका जीवाला दिलेली ती ऊब होती. त्या एका चहाने, त्या छोट्याशा संवादाने आणि रमेशने दाखवलेल्या सतर्कतेने मला अक्षरशः जीवनदान दिले. आजकाल आपण सगळेच पैशांच्या आणि स्वतःच्याच मागे इतके धावतोय की बाजूच्या माणसाकडे बघायलाही आपल्याला वेळ नसतो. पण मी आज खात्रीने सांगू शकते की जगात चांगुलपणा अजूनही जिवंत आहे. तो नेहमी मोठमोठ्या भाषणात नसतो, तर आपल्याच आजूबाजूला असलेल्या एखाद्या सामान्य माणसाच्या रूपात दडलेला असतो. फक्त गरज असते ती एकमेकांना समजून घेण्याची, आस्थेने विचारपूस करण्याची. कारण तुम्ही केलेली एक छोटीशी चांगली गोष्ट कुणाचं तरी अख्खं आयुष्य वाचवू शकते. अनुराधाच्या ओठांवर एक अतिशय सुंदर आणि शांत हास्य उमलले. त्याने पदराने डोळे टिपले आणि चला जेवायला वाढते मी, असं म्हणत त्या आनंदाने हॉलकडे वळल्या. घराच्या भिंतीवर पडलेल्या त्या अंधाऱ्या आणि अदृश्य सावल्या आता कायमच्या नाहीशा झाल्या होत्या. आता तिथे फक्त माणुसकीचा आणि प्रेमाचा लख्ख प्रकाश उरला होता. कधीकधी आपल्या जवळची माणसं परिस्थितीमुळे दूर जातात, पण एखादा अनोळखी माणूस देवाने पाठवलेल्या आधारासारखा आयुष्यात येतो. तुमच्या आयुष्यातही कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीने मोठा आधार दिला आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसांपर्यंत ही कथा शेअर करा. धन्यवाद.